आज आपण करणार आहोत चिकनचा रस्सा। हा चिकन मी पाऊण किलो घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि इथे वाटण करायला मी एक कवड खोबऱ्याची सुकी घेतलेली आहे, ते कट करून भाजलेलं आहे। एक कांदा भाजलेला आहे आणि हे हिरवं वाटण करायला मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं हे हिरवं वाटण करणार आहे। हे मी आधी करून घेते। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया। कांदा गुलाबी होईसर परतून घेऊया। गुलाबी झाल्यानंतर कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। हळद, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला हे सगळं टाकून घेऊन छान मसाला परतून घेऊया। आता मसाला फ्राय झालेला आहे। आपण आता जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते घालून घेऊया आणि थोडं पाणी घालून आपण ते चांगले एकजीव होईसर परतून घेऊया। कारण का पाणी घातल्यामुळे ते मसाला चांगला शिजला जातो, कच्चेपणा निघून जातो, म्हणून मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा। आणि आता चिकन टाकूया त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये मी हिरवं वाटणसुद्धा त्यातच घातलेलं, बटाटा घातलेला आहे आणि ते एकजीव होईसर परतून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून त्याच्यावर झाकण देऊन वाफ काढूया। आता झाकण काढून घेतलेलं आहे। हे बघा किती छान वाफ आलेली आहे। आपण अंदाजाने पाणी घालून घेऊया, कसं जाड पातळ कोणाला हवं त्याप्रमाणे। आम्हाला जास्त पातळ लागतं म्हणून आम्ही पाणी जास्त घातलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्या काढून घेऊया। चला कुकरचं झाकण काढूया। हे बघा आपला चिकनचा रस्सा तयार झाला आहे। नक्की तुम्ही या पद्धतीने चिकनचा रस्सा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा नवीन रेसिपीज तुम्हाला कुठल्या बघायच्या आहेत आणि स्नेहाज मेन्यू चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।